होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते. आता काय करू बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की माझी दिलीपराव मोहिते पाटलांनी माझ्या मागे लागून हुतात्मा राजगुरुनगर स्मारकाकरता 259 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 104 कोटी रुपये आम्ही दिले. पीडब्ल्यूडीचे काहीतरी कामं सुरू नाही झालेले. नवीन तिथं चीफ इंजिनियर आले. आचारसंहिता संपू द्या. ह्या निवडणुका जानेवारी एंडपर्यंत संपतील. महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे 31 जानेवारीपर्यंत हे सगळं संपवा. त्याच्यावर निवडणूक आयोगाला संपवावं लागेल आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर आपल्याला आपले उमेदवार देऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते. आता काय करू बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की माझी दिलीपराव मोहिते पाटलांनी माझ्या मागे लागून हुतात्मा राजगुरुनगर स्मारकाकरता 259 कोटी रुपये मंजूर करून घेतले. 104 कोटी रुपये आम्ही दिले. पीडब्ल्यूडीचे काहीतरी कामं सुरू नाही झालेले. नवीन तिथं चीफ इंजिनियर आले. आचारसंहिता संपू द्या. ह्या निवडणुका जानेवारी एंडपर्यंत संपतील. महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे 31 जानेवारीपर्यंत हे सगळं संपवा. त्याच्यावर निवडणूक आयोगाला संपवावं लागेल आणि त्यांनी जाहीर केल्यानंतर आपल्याला आपले उमेदवार देऊन लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल.